गेल्या 2 आठवड्यात कांदा दरात 40% वाढ तर सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारात होणार मोठा धमाका। राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला जवळपास 5,000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळतोय। कांद्याच्या दरानं घेतलेली ही 40% उसळी ही केवळ सुरुवात आहे, तर सप्टेंबर महिन्यामध्ये कांदा बाजार असं काही वळण घेणार आहे ज्याची कल्पना कुणीही केलेली नाही, असं मत बाजारभाव अभ्यासकांनी व्यक्त केलं। याशिवाय खरेदी केलेला जो काही एनसीएफ आणि नाफेडचा कांदा खरेदीचा स्टॉक आहे तो मार्केटमध्ये नेमका कधी उतरवणार, याशिवाय कांदा लागवडीची प्रत्यक्ष आकडेवारी नेमकी काय आहे, मागणी आणि पुरवठा याचं गणित नेमकं कसं ठरणार आहे, चाळीत साठवलेल्या कांद्याचं वास्तव नेमकं सध्याच्या परिस्थितीला काय आहे, कांद्याची आवक मार्केटमध्ये नेमकी किती होत आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याला दर आणि निर्यातीची आकडेवारी सहित विश्लेषण व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, कांद्याचे बाजारभाव आपण पाहिले तर मागणी आणि पुरवठा यांचं गणित असेल, लागवड क्षेत्र असेल, कांद्याची आवक असेल आणि कांद्याची निर्यात या सर्व गोष्टींवरती कांद्याचे दर हे त्या ठिकाणी आता परिणाम करत असतात। एकंदरीत आपण सध्याच्या परिस्थितीवर नजर जर टाकली तर बाजारामध्ये उन्हाळा कांद्याची काय आवक आहे ती 35 ते 40% घटलेली दिसते। देशांतर्गत दरमहा 13 ते 14 लाख मेट्रिक टनाची जी काय कांद्याची गरज असते ती त्या ठिकाणी पूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी असते। यंदा मे आणि जून मध्ये साठवलेला जो काही उन्हाळा कांदा आहे तो आता साडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खराब झाल्यामुळे बाजारात दर्जेदार सुपर क्वालिटी जो काय कांदा आहे त्याची तीव्र टंचाई जाणवत आहे। एकंदरीतच पुरवठा आता कमी झाल्याने दर त्या ठिकाणी वाढलेले आहेत। सणासुदीच्या पार्श्वभूमीवरती हे दर त्या ठिकाणी अजून वाढतील। यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही दर आहे ते सरासरी 40% त्या ठिकाणी वाढलेले आहेत। दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजाराची परिस्थिती आणि निर्यातीची आकडेवारी जर आपण पाहिली तर केंद्र सरकारनं यंदा निर्यातीवरील बंधने शिथिल केली होती। आखाती देश मग त्यामध्ये त्या ठिकाणी दुबई असेल, कतार असेल, मलेशिया असेल आणि श्रीलंकेत भारतीय कांद्याला चांगली मागणी आहे। दुसरीकडे बांगलादेशामध्ये जी काय सर्वाधिक मागणी असते, यंदा बांगलादेशामध्ये कांद्याचं उत्पादन त्या ठिकाणी चांगलं होणार आहे, त्यामुळे तिथली जी काय मागणी आहे ती आता त्या ठिकाणी थोडी कमी झालेली आहे। दुसरीकडे पाकिस्तान आणि इजिप्तचा जो काय कांदा आहे तो पूर्णपणे बाजारामध्ये येईपर्यंत भारतीय कांद्याला जागतिक पातळीवरती प्रीमियम क्वालिटीला चांगले दर त्या ठिकाणी मिळत राहतील। निर्यात खुली राहिल्याने देशांतर्गत बाजारातील अतिरिक्त दबावाला चांगला आधार मिळेल आणि कांद्याच्या दरामध्ये तेजी ही त्या ठिकाणी टिकून राहील। आता बाजारामध्ये सर्वात जास्त आणि महत्त्वाचा प्रश्न जो काय विचारला जातो तो म्हणजे नाफेड आणि एनसीएफचा जो काय कांदा आहे तो बाजारामध्ये कधी दाखल होईल, कारण की ज्यावेळेस महागाई होत असते आणि मागणी ही वाढत असते, पुरवठा हा घटत असतो, त्यावेळी जो काय बफर स्टॉक आहे तो त्या ठिकाणी डायरेक्टली खुल्या मार्केटमध्ये उतरवला जातो। मग हा जो काही खुला स्टॉक आहे हा दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बेंगलोर यासारख्या मेट्रो शहरांमध्ये दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार सबसिडी दराने थेट किरकोळ विक्री त्या ठिकाणी सुरू करत असतं। आणि इतिहास असं सांगतो की सरकारी हस्तक्षेपाचा प्रभाव केवळ ठराविक शहरापुरता मर्यादित राहतो। घाऊक बाजारातील जे काही सुपर क्वालिटीचे कांद्याचे दर आहेत ते सरकारच्या किरकोळ विक्रीने दाबणे त्या ठिकाणी कठीण असतं आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कांद्याला तेजी राहील हे त्या ठिकाणी नक्की आहे। दुसरीकडे देश आणि राज्यातील खरीप कांद्याची लागवडीची आकडेवारी जर का आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर पट्ट्यामध्ये पावसाच्या लहरीपणामुळे खरीपाची रोपवाटिका आणि पुनर्लागवड ही त्या ठिकाणी बाधित झालेली आहे। दुसरीकडे कर्नाटकातील लवकर येणारा जो काय कांदा बाजारात ऑगस्ट अखेरीस यायला त्या ठिकाणी हवा होता, मात्र अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे तिथल्या उत्पादनामध्ये आणि गुणवत्तेत त्या ठिकाणी घट नोंदवली गेली। हा जो काय कांदा आहे तो सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्या ठिकाणी मार्केटमध्ये दाखल होईल। दुसरीकडे देशात खरीपाचं क्षेत्र सरासरीच्या तुलनेमध्ये 15 ते 20% विलंबाने सुरू आहे। याचा अर्थ थेट असा होतो की नवीन लाल कांद्याची आवक ही बाजाराने उशिरामध्ये दाखल होईल। आणि आता सर्वात थेट महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे ते म्हणजे सप्टेंबरमध्ये नेमकं काय घडणार आहे, तर उन्हाळा कांद्याचा शेवटचा टप्पा सप्टेंबरमध्ये त्या ठिकाणी संपण्याच्या मार्गावरती असेल। सणांची जी काय मागणी असेल ती शिगेला पोहोचली असेल, गणेशोत्सव असेल, नवरात्रीच्या काळामध्ये ही जी काय मागणी आहे ती उच्चांकावरती असते। नवीन आवकीची जी काय प्रतीक्षा आहे, खरीपाचा नवीन लाल कांदा ऑक्टोबरपूर्वी किंवा याच्या मध्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये येणं त्या ठिकाणी सध्याला कठीण आहे। या सर्वच गणितांचा विचार जर का केला तर सप्टेंबर महिन्यामध्ये दर्जेदार कांद्याला मोठी स्पर्धा पाहायला मिळू शकते आणि दरामध्ये आणखीन तेजी येण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनी चाळीतील कांद्याची प्रत तपासून टप्प्याटप्प्याने विक्रीचं नियोजन जर का केलं, सर्व कांदा एकाच वेळी रोखून न धरता बाजाराचा अंदाज घेत जर का टप्प्याटप्प्याने कांद्याची विक्री जर केली तर नफा हा निश्चित त्या ठिकाणी होऊ शकते। तुम्हाला काय वाटतं, सप्टेंबरमध्ये कांद्याला बाजारभाव कोणत्या पातळीवरती पोहोचतील कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ अगदी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।